पालखीचा मार्ग सुरक्षित ठेवणारा हात जर कोणाचा असेल तर तो होता माझ्या राजाचा. एकेकाळी मुघलांचे ढग महाराष्ट्रावर घोंगावत होते. धर्म संकटात होता. त्या काळात संत तुकाराम महाराजांच्या पालखीला वारकऱ्यांच्या हृदयात श्रद्धेचं स्थान होतं. पण त्या पालखीच्या रक्षणासाठी एका राजाने आपलं सामर्थ्य झोकून दिलं आणि तो राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. संत तुकाराम महाराजांचे पुत्र महादेव महाराज एकदा शंभूराजांकडे आले. मन मोकळं केलं आणि विनंती केली. पालखी पंढरपूरला निघायची आहे, पण संकट मोठं आहे आणि मुघलांचा विळका घट्ट आहे. संभाजीराजे क्षणभरही थांबले नाहीत. ते म्हणाले, पालखीचा रस्ता माझ्या स्वराज्यातून जाणार, मग तिचं रक्षण करणं माझं प्रथम धर्मकार्य असेल. शंभूराजांनी लगेच आपल्या सरदारांना आदेश दिला. इंगळे, दामोजीराव, वाघ सगळ्यांनाच सांगितलं, पालखीला साधा धक्काही लागता कामा नये. पुढच्या वर्षीच्या वारीत दरवर्षी पालखीला सरकारातून मदत मिळेल. ही व्यवस्था शंभूराजांनी स्वतः केली. हे केवळ संरक्षण नव्हतं, हे होतं भक्ती आणि शौर्याच्या संगमाचं दृश्य. एक राजा जो तलवार चालवतो, तोच राजा संतांच्या पालखीच्या पाठी उभा राहतो. हीच खरी हिंदवी स्वराज्याची ओळख. शौर्य जिथं नतमस्तक होतं ते भक्तीपुढं, आणि भक्ती जिथं सुरक्षित असते ती राजशक्तीच्या आशीर्वादानं.